रोटी, बटर रोटी, नान, चपाती, भाकरी बरंच काही खाल्लंय. ही रोटी एकदा ट्राय करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण डाएट फूड रेसिपीमध्ये हाय प्रोटीन रोटी करणार आहोत. इतकी भन्नाट आणि टेस्टी रेसिपी आणि ती सुद्धा डाएट फूडमध्ये. वाव, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे मी सोयाबीन जे होते ते 3 ते 4 तास भिजत ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घेतलेले आहेत. तर आता मी सोयाबीन जे आहे ते बॉईल करायला ठेवणार आहे. त्यासाठी मी 1 कप इतकं पाणी टाकून घेणार आहे आणि बॉईल करायला ठेवून देते एका साईडला. त्याचबरोबर आता आपल्याला लागणारं साहित्य आपण तयार करतोय. इथे मी कांदा घेतलेला आहे 1, त्याचबरोबर हिरवी मिरची घेतलेल्या आहे 2 घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 10-15 मी लसूण घेतलेले आहेत आणि छान असं आपल्याला चॉप्ड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपलं सोयाबीनसुद्धा रेडी झालेलं आहे, पाहू शकता. तर जास्तच गरम आहे त्यामुळे जरा मला थंड करावं लागेल. तर इथे मी सोया जे आहेत ते मी काढून घेते जेणेकरून ते लवकर थंड होतील. इथे प्लेटमध्ये एका काढून घेणार आहे. पाणी आपल्याला जितकं गाळता येईल तितकं गाळून घ्यायचं आहे. सोया ज्या आहेत त्या 50 to 60% आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत, म्हणजे एकदम सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत. तर आता काढून मी फॅन खाली थंड व्हायला ठेवून देते. तर सोया आपल्या थंड झाल्याच्या नंतर आपल्याला असं पाणी काढून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्याला सोया ज्या आहेत त्या एकदम ड्राय करून घ्यायच्या आहेत. पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. मी ते छोटे सोयाबीन असतात ते यूज केलेले आहेत. तुम्ही मोठे यूज केले तरी सुद्धा चालतील. आणि आता आपल्याला चॉप्ड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे. थोडंसं जाडसरच आपल्याला जे आहे ते चॉप्ड करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. फ्रेंड, जी रोटी आहे ना इतकी टेस्टी होते, तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा. त्याचबरोबर इथे मी आपलं कांदा वगैरे जो घेतला होता चॉप्ड करून, कांदा, लसूण, मिरची ते सुद्धा टाकायचं आहे. त्याचबरोबर 4 ते 5 चम्मच इतके आपल्याला बेसन यूज करायचं आहे. त्यानंतर इथे मी हळद घेतलेला आहे, गरम मसाला, काश्मीरी रेड चिली पावडर, लाल तिखट पावडर आणि हे सर्व टाकून मिक्स करायचं आहे. इथे तुम्ही ओवासुद्धा घेऊ शकता, म्हणजे पचायला खूप इझी होईल. आणि थोडा सॉफ्ट असा बॅटर डो जो आहे तो मी बनवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. वाव, खूप छान टेस्टी लागते फ्रेंड्स. आणि हे मी कावीळवरती करून घेणार आहे. कावीळवरती थोडं क्रिस्पी आणि कुरकुरीत होतं जरा, म्हणून मी पॅनच्या ऐवजी कावीळ घेते. तुम्ही तव्यावर पॅनवरती केलात तरी सुद्धा चालेल. इथे मी अगदी थोडंसं तेल टाकणार आहे आणि ब्रशने स्प्रेड करून घेणार आहे. आणि इथे तुम्ही थालीपीठला जसं करतात तसं सुद्धा करू शकता, किंवा असं डायरेक्ट हाताने केलं तरी सुद्धा चालेल. लास्ट टाइम जी मी रोटी दाखवली होती नाचणीची, ती दाखवली होती मी थालीपीठ सारखी करून. एका कापडावरती थापून मी डायरेक्ट रुमालाने कावीळवरती टाकलेली होती. आता मी डायरेक्ट तव्यावरतीच करून घेते. अशा पद्धतीने तुम्हाला जी मेथड यूजफुल वाटेल, इझी वाटेल तशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. आणि कावीळवरती अगदी लवकरच पहिली जी साईड असते ती लवकरच सुटते, जास्त वेळ लागत नाही आणि शिजतात सुद्धा लवकर. तर अशा पद्धतीने आपल्याला एक साईड छानपैकी कुरकुरीत झाली की आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. पाहू शकता, अगदी लवकरच सुटतं, अजिबात चिपकत नाही.
तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्यासुद्धा ज्या रोट्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत आणि छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. तर फ्रेंड्स, ही रोटी तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा अगदी नुसतीसुद्धा खाऊ शकता. छान आणि टेस्टी बनते. तर फ्रेंड्स, अशा छान छान रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बऱ्याच अशा तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर एकदा चॅनलवरती व्हिजिट करा. तुम्हाला नक्की आवडतील अशा वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला आणि करून खायलासुद्धा. पूर्ण सिरीज आहे 100 रेसिपीजची, त्यातली ही 61 रेसिपी आहे. तर फ्रेंड्स, नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि पहा, तुमच्यासाठी बऱ्याच खूप वेगळ्या डिफरंट टाईपच्या रेसिपी आहेत. फॉलो करा. जर तुम्ही वजन कमी करताय तर असे मेनू ट्राय करा आणि त्याचबरोबर थोडंसं वॉकिंग आणि थोडी एक्सरसाइजसुद्धा करा. नक्कीच वजन कमी होईल अगदी रेग्युलरली. आणि इतक्या टेस्टी म्हणजे फूड जे आहेत आपले डाईट फूड इतके टेस्टी आहेत की तुम्ही अगदी मनापासून तुम्ही डाईट करू शकता. असं नाही आहे की आपल्याला बॉईल्डच खायचं आहे किंवा असं अजिबात चव नाही आहे, बेचव असलेले पदार्थ खायचे आहेत, असं अजिबात नाही आहेत. हे पदार्थ जे मी ज्या रेसिपीज दिलेल्या आहेत एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्की आवडतील आणि अगदी मनापासून तुम्ही डाईट कराल आणि तुम्हाला जर तुम्ही फॉलो व्यवस्थित केलं तर त्याचा उपयोगसुद्धा होईल तुम्हाला आणि नक्की तुम्ही वजन कमी कराल, सक्सेसफुल व्हाल त्याच्यामध्ये. ठीक आहे, बाय बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छान चटकदार व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान व्हिडिओमध्ये.